नागपूरमध्ये एमडी ड्रग्सच्या व्यापाराला जोरदार हादरा। एनडीपीएस पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून मोठी कारवाई करत तब्बल 2,73,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। एका कुख्यात गुंडाच्या भाच्यासह एकाला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे। 25 एप्रिल रोजी नागपूरच्या हसनबाग परिसरातील गल्ली नंबर 4 मदिना मस्जिद जवळ एनडीपीएस पथकाने धाड टाकली आहे। यावेळी 40 वर्षीय शेख नजीर शेख वजीर या आरोपीकडनं 32 ग्रॅम एमडी पावडर, एक मोबाईल फोन, एक दुचाकी आणि रोख रक्कम असा एकूण 2,73,400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। मुंबईहून ड्रग्ज आणून नागपूरमध्ये विक्री केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या प्रकरणात नंदनवन पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्टच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। अटक करण्यात आलेला आरोपी शेख नजीर हा कुख्यात गुंड शमशेरचा भाचा आहे। तसेच दुसरा आरोपी अस्सू उर्फ 42 उर्फ शेख नसीम याचा शोध सुरू आहे। या कारवाईत एनडीपीएस पथकाचे पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने आणि त्यांच्या पथकाने अत्यंत शिताफीने ही कारवाई केली आहे। ज्या भागामध्ये एमडी वगैरे तस्करी केल्या जाते, बाळगल्या जाते किंवा विक्री केल्या जाते अशा भागांना आम्ही टार्गेट करून त्या भागात सातत्याने पेट्रोलिंग करत असतो। काल अशाच प्रकारे हसनबाग परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना हसनबाग मेन रोडच्या कडेला एक व्यक्ती संशयास्पदपणे त्याच्या बर्कमन या मोपेड वाहनाजवळ उभा दिसला। त्याचा मला संशय आला की त्याच्याकडे एमडी ड्रग्स पावडर असण्याची किंवा कोणतेतरी अंमली पदार्थ असण्याची शक्यता वाटली। त्यामुळे आम्ही त्याची रीतसर सर्च घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये 32 ग्रॅम एमडी मेफेड्रोन पावडर मिळून आलेले आहे। तिचे नाव नजीर शेख वजीर असून त्याला जो हे एमडी ड्रग्स आणून दिलेले आहे त्याचे नाव आहे अस्सू उर्फ 42 उर्फ शेख नसीम। हा मूळचा हसनबागचा आहे, सध्या मुंबईला गेलेला असून तो मुंबई या ठिकाणाहून या आरोपीस हा एमडी ड्रग्स आणून देत असल्याचे तपासामध्ये दिसून आलेले आहे। आरोपीकडून 32 ग्रॅम मेफेड्रोन पावडर तसेच एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा, एक त्याच्या ताब्यात असलेली या व्यवसायासाठी वापरत असलेली बर्कमॅन वाहन मोपेड गाडी आहे। असा एकूण जवळजवळ 2,73,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। माननीय पोलीस आयुक्त यांचे एक विशेष अभियान चालू आहे ज्यामध्ये नशामुक्त नागपूर घडवूया हे अभियान सुरू आहे। त्या अभियानामार्फत आम्ही वेळोवेळी अधिकाधिक अशा अवैध धंद्यात गुंतलेल्या लोकांना प्रयत्न करीत आहोत। ड्रग्सच्या विळख्यातून नागपूर शहराला मुक्त करण्यासाठी पोलिसांनी जोरदार मोहीम सुरू केली आहे। अशा अवैध धंद्यांवर गज बसवून तरुण पिढीचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी अधिक कठोर कारवाई होण्याची गरज आहे।